हॅलो फ्रेंड्स, जर तुम्ही US स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्याचे काय काय बेनिफिट्स मिळतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिला बेनिफिट्स आहे जे ग्लोबल ब्रँड्स आहेत. फॉर एक्झाम्पल जे आपण डेली यूज करत आहोत, गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा, फेसबुक, नेटफ्लिक्स यासारख्या जागतिक ज्या कंपन्या आहेत यांच्याशी आपण थेट भागीदारी करू शकतो, म्हणजे आपण त्यांचे इन्व्हेस्टर होऊ शकतो. या कंपन्यांचा बिझनेस फक्त एका देशापुरती नाही आहे, तर हा संपूर्ण जगामध्ये पसरला आहे आणि त्यामुळे त्याची वाढ ही वेगाने होते. दुसरा आहे डॉलर वाढीचा फायदा. सपोज 2025मध्ये तुम्ही काही US स्टॉक मार्केटमध्ये काही शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं. सपोज ते शेअर काही कारणास्तव 2026 पर्यंत नाही वाढले, तरीही तुमचा इन्व्हेस्टमेंट ही प्रॉफिटमध्येच असणार, कारण की एव्हरी इयर अमेरिकन डॉलर 3% 5%ने मजबूत होतो. म्हणजेच जर US मार्केटमध्ये तुमच्या शेअरची किंमत वाढली नाही तरीही डॉलरच्या दरवाढीमुळे भारतीय रुपयात तुम्हाला आपोआप नफा मिळतो. तिसरी आहे की जोखीम कमी आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे तिथलं मार्केट हे लॉंग टर्मसाठी एक सेफ मानलं जातं. सपोज तुम्ही सगळ्याचा सगळा पैसा तुमचा इंडियन मार्केटमध्ये गुंतवला तर ते जोखमीचं ठरू शकतं, कारण की इंडियन मार्केटमध्ये जर बाजारात मंदी आली तर अमेरिकन बाजार तुम्हाला चांगला परतावा देऊन तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवू शकतो. चौथा बेनिफिट्स आहे की फ्रॅक्शनमध्ये तुम्ही शेअर घेऊ शकता, म्हणजे शेअरचा एखादा छोटासा तुकडा तुम्ही खरेदी करू शकता. हो, इंडियन मार्केटमध्ये जर आपल्याला शेअर खरेदी करायचं असेल तर आपल्याला मिनिमम एक पूर्ण शेअर खरेदी करावा लागतो कुठल्याही कंपनीचा. पण US मार्केटमध्ये तुम्ही एखादे शेअरचा काही तुकडे खरेदी करू शकता. फॉर एक्झाम्पल एखाद्या शेअरची किंमत 1 लाख रुपये असेल आणि माझ्याकडे आत्ता फक्त $1चे 85 रुपीज आहेत, तर मी 85 रुपीजमध्ये तो शेअर आज विकत घेऊ शकते. हे सगळ्यात मोठं बेनिफिट्स आहे. त्याच्यानंतर फ्युचर टेक्नॉलॉजीजच्या आहेत. AI, एनव्हिडिया सेमीकंडक्टर्समध्ये खूप मोठी कंपनी आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स, टेस्ला, स्पेस टेक्नॉलॉजी यासारख्या ज्या आधुनिक क्षेत्रामध्ये ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत त्या फक्त आणि फक्त US मार्केटमध्येच उपलब्ध आहेत. म्हणजे अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्ट करता येऊ शकतं जर आपण US मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं. जसं आपण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तसंच आपल्याला US स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. थँक्यू.